आहे. यांचे क्वेश्चनचे आन्सर सेम येतात की वेगळे येतात? सो रेडी आहात तुम्ही दोघे जण? तर आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की तुम्हा दोघांपैकी लग्नासाठी सर्वात जास्त उत्सुक कोण होतं? कोण होतं? ओ सेम आन्सर. वा 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 वा. तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त पटकन राग कोणाला येतो? राग कोणाला येतो? ओ हो सेम. एकदम मॅच होत आहे त्यांचे आन्सर्स. बरं, राग आल्यानंतर थोडंसं भांडण वगैरे होतच असतील ना, मग सॉरी कोण बोलता अगोदर? सॉरी कोण बोलतं? तिथे कोण बसलेत ते? बरोबर मॅच, एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला ओळखता येते. बरं, तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त शॉपिंग करायला कोणाला आवडतं? शॉपिंग दोघांनाही? ओके, तिकडे सायली म्हणते फक्त हरीशला. तुमच्या दोघांमध्ये गाणं गायला कोणाला आवडतं? गाणं गाणारे कोण आहे? अरे वा, दोघेही गायक आहेत. सो हरीश प्लीज सायलीसाठी एक गाणं, दोन तीन ओळी, फक्त 2-3 ओळी, डेडिकेटेड टू सायली. आणि आम्हाला कसाही सुरात चालेल. तुमको पाया है तो तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहो भी तो तुमसे क्या कहूँ, तुमको पाया है तो मुझसे क्या कहूँ, कहना चाहो भी तो तुमसे क्या कहूँ, किसी ज़बान पे भी वो लफ्ज़ ही नहीं कि जिनको तुम हो क्या तुम्हें बता सकूं, मैं अगर कहूँ तुम सा हंसी कायनात में कोई है नहीं, तारीफ ये भी तो सच है कुछ भी नहीं. कोण असणार आहे बॉस? रिमोट कोणाच्या हातात असणार आहे? कोण आहे? कोणीच नाही. नाही, एक तरी करावं लागणार. कोण आहे डिसाइड? रिमोट गेलेला आहे सायलीच्या हातामध्ये. बरं, तुमच्या दोघांपैकी एकमेकांना सारखं कॉल मेसेज करून अपडेट्स कोण घेत असतं? हो, अरे यांचं बॉन्डिंग खरंच खूप सुंदर आहे. यांचे सगळे आन्सर मॅच करतायत एकदम परफेक्टली. हरीश यांना की आयुष्यात अशा बऱ्याच मुली आल्या असतील नसतील, पण असा क्षण जेव्हा तुम्हाला वाटलं की नाही, हीच ती सायलीच आहे जी माझी जीवनसाथी बनेल आणि हीच ती आहे जी माझ्या मनात राहील कायमची, असा क्षण तो केव्हा वाटलं? असा क्षण तेव्हा आला जेव्हा हिच्याकडून असा खूप केअरिंग नेचर होता माझ्यासाठी, आणि स्वतःहून काळजी घेणे आणि खूप हेल्प करणे आणि सपोर्ट करणे. कोणताही डिसिजन मी घेतला तर मला असं वाटलं की अशी सपोर्टिव्ह नेचर आहे, प्रेमळ नेचर आहे, केअरिंग नेचर आहे, तर मला आणि माझ्या फॅमिलीला आणि सगळ्यांना घेऊन चालेल व. तर म्हणून मला असं वाटलं की तेव्हा क्षण होता तो. येस, आय ॲग्री टू दिस. नाही, मी इथे येऊन